कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या 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 वेलकम. ताई, भाकर तुकडा ओवाळतेस ना? तुमचं हे जे काही चालू आहे ना ते मला अजिबात पटत नाहीये. कीर्ती, जे चाललंय ना ते चांगलं चाललंय, त्यामुळे तू आता न बोलणंच योग्य आहे. हो, पण तुमच्या लक्षात नाहीये का हिच्यामुळे आशूचं लग्न तुटलं होतं. हिने आशूवर हल्ला सुद्धा घडवून आणला होता आणि आता जी काय आईवर हॉस्पिटलला जाण्याची वेळ आली आहे ना ती सुद्धा हिच्यामुळेच आली होती. तुम्ही विसरलात? आई, तू सुद्धा विसरलीयस का? एक मिनिट कीर्ती, अगं वहिनीला बरं नाहीये, तिला तिथे असं उभं करणं हे तुला योग्य वाटतंय? हा बघ, हे सगळं होऊन जाऊ दे. चल. मी त्यांना आत येऊ देणार नाहीये, कारण मला हे मान्य नाहीये. कीर्ती ऐक ना, मला वाटतंय काका म्हणतायत ते बरोबर आहे. सुहास, तू गप्प बस. अगं हे बघ ना, म्हणजे जसं सीताईनी समजून घेतलंय तसं आपणही समजून घेऊया ना. नाही, मी नाही समजून घेणार. मान वर करून घर सोडून निघून गेला होतात ना, मग आता कशाला परत आलाय? आईसाठी आलोय परत. हो, पण जाताना आईचा विचार नाही केलास? एक मिनिट. त्यांनी या घरात येऊ नये हा निर्णय माझा होता आणि आताही हा निर्णय माझाच आहे. त्यामुळे मला आता काही ऐकून घे. चर्चा करायची. एक मिनिट. हिच्यामुळे आईला पुन्हा त्रास सुरू झाले, दिसत नाहीये तुला? ताई तू जरा वेडीस का, काही बोलतेस? एक मिनिट. अगं कीर्ती, आई, म्हणजे आशूने कितीही काही केलं, कितीही चुका केल्या तरी त्या माफ असतील का? अगं, या गावगुंड मुलीसाठी तुझा अपमान केला होता त्याने, तुझ्या प्रेमाला नाकारलं होतं आणि तू त्याच्यासाठी कितीही काही केलं तरी सगळं विसरलाय हा मुलगा. आणि ह्या दोघांसाठी तू मला घराबाहेर काढायला निघाली होतीस. आई, अगं तुला माहिती नाही हा कृतज्ञ मुलगा आहे. हे मुलगा म्हणायच्या लायकीचा पण नाही आहे. कीर्ती, अगं मग सांग हिला, आठवायला सांग हिने काय पराक्रम केले ते आतापर्यंत. त्याची आणि या निर्णयाची तुलना होऊ शकत नाही. आमच्यात जे मतभेद होते ते आता मिटले, त्यामुळे चर्चा नकोय मला कुठली. कीर्ती, तिची अवस्था तरी बघ. तुझं थोबाड जरा वेळ बंद ठेव. शांत हो. वहिनी ठीक आहेस ना? उर्मिला, तूच करून घे ना. नाही, एक मिनिट दे. चला या घरात आता. या. अगं बस बस काका.
आशू तुला माहितीये तू इथे नव्हतास ना तेव्हा ताईने तुझ्या खुर्चीवरही कोणाला बसायला दिलं नाही हा? मग माझ्या मुलाची जागाही फक्त त्याचीच आहे. अरे कीर्ती आणि सुहास नाही आलेत अजून. कीर्ती आई आई मी गेले होते ताई आणि जिजूंना बोलवायला पण ते म्हणाले की आता नाही येत आहेत. कीर्तीचा हट्ट कधी कमी होणार आहे कोणास ठाऊक. ठीक आहे, नको असेल तर नको येऊ दे. कळलं पाहिजे तिला, कुठे काय बोलायचं हे नीट कळायलाच हवं. नाही चुकल्यात त्या मान्य आहे पण असं उपाशी राहून कसं चालेल ना. मी बोलावून येते त्यांना. मी आले. किटू डार्लिंग, ऐक ना, तुला भूक नाही का लागली? एवढं सगळं होऊन तुला भूक लागलीये? अगं तुझी काळजी म्हणून मी सुहास तोंड बंद ठेवा, तोंड बंद ठेव. ती आपल्याला जेवायला बोलवायला आली. तुझी हिम्मत कशी झाली या रूम मध्ये यायची? बाहेर जायचं. काय करतेस तू? दरवाजा का बंद केलास? दरवाजा उघड आधी. दरवाजा उघड. नाही उघडणार. ए काय विचार काय तुझा? मला मजा येते. तुम्हाला असं काही करून मजा येते की नाही? मग मला पण खूप मजा येते. एक मिनिट, तू इथे यायचं नाही. ही माझी रूम आहे, इथे तुला यायचा काही हक्क नाहीये. निघायचं, बाहेर जायचं. ए का बस, हे माझं पण घर आहे. तुझं घर आहे ना, मग जा बाहेर जा. खूप रूम्स आहेत आपल्याकडे, तिकडे जायचं, इथे नाही यायचं. हा, आणि मग त्या रूम मध्ये जाऊन खिडकी लाव, दरवाजे लाव, काय काय लावायचं ते लाव आणि जा. थांब थांब तिकडे थांब. हे बघ, जे काही झालंय त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. कसलं वाईट वाटतंय? काही केलं नाही आपण, आम्ही काही केलंच नाहीये. अगं आपण काहीच नाही केलंय, पण शिवाच्या बाबतीत जे घडलंय त्याबद्दल आपल्याला वाईट वाटतंय. डोळ्यात दिसत तुमच्या. हे बघ स्त्रीवरती आपण हात उचलत नाही म्हणून, नाहीतर हे बघ शिवा, तू जे करतेस ना ते चुकीचं आहे. कॉलर सोड त्याची. अच्छा, मी करते ते सगळं चुकीचं, तुम्ही करता ते सगळं बरोबर. तुमच्या गळ्यात काही कौतुकाने हार टाकायचे का? एक्सक्यूज मी, आम्ही काय केलंय? तेच म्हणत होते, आपण काही केलं नाहीये, पण तेव्हा ऐकलं नाहीस ना. दिव्याला मदत कुणी केली, कशी केली, हे सगळं मला माहिती आहे. ची शिक्षा झाली पाहिजे ना तुम्हाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.